साईराम मुलांनो, नमस्कार. मी ममता मांदुसकर तुम्हाला विषय मराठी शिकवायला आलेली आहे. मुलांनो, तुम्हाला जेव्हा घरामध्ये पाहुणे मंडळी येतात आणि ते तुम्हाला विचारतात किंवा लहानपणी हा प्रश्न तुम्हाला विचारला असेल ना आत्तापर्यंत, की तुम्हाला आई आवडतात की बाबा आवडतात? बाबा आवडतात, बरोबर ना? किंवा तुम्हाला मावशी आवडते का मामा आवडतो? तुम्हाला भाऊ आवडतो तुमची की बहीण आवडते? हं? आणि मग त्यानुसार तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही उत्तर देता, की मला आई आवडते, मला बाबा आवडतात, मला काका आवडतात, मला मावशी आवडते असं. पण जेव्हा तुम्ही ह्या सगळ्याचा विचार करत असता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं का, की आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी म्हणजे ही सगळी नातलग मंडळी झाली. किंवा तुम्हाला विचारलं जातं, की तुम्हाला पाळीव प्राणी कुठला आवडतो? तुम्हाला तुमचा आवडता पक्षी कुठलं? तुमचं फूल कुठलं? आवडतं फळ कुठलं? ह्याची जेव्हा सगळी आपण उत्तरं देत असतो, तेव्हा तुमच्या लक्षात येतं का मुलांनो, की हे कुठल्या-कुठल्या गटामध्ये मोडतं? प्रत्येकाची स्पेशालिटी, प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय आहे? हं? हे तुमच्या लक्षात येतं का? तेव्हा नाही. तुम्ही मग तो मुलगा असू दे, मुलगी असू दे, पाळीव प्राण्यामध्ये वेगवेगळे पाळीव प्राणी असू देत, तुम्ही तुमची फक्त आवड सांगता. बरोबर ना मुलांनो? मला तुम्हाला अशाच एका व्याकरणाच्या महत्त्वाच्या विषयाकडे तुम्हाला आणायचं आहे. मी तुम्हाला म्हटलं, की आई आवडतात का बाबा आवडतात? भाऊ आवडते का बहीण आवडते? तुम्हाला कुत्रा आवडतो का मांजर आवडते? हां, असं. किंवा तुम्हाला कुठलं फळ आवडतं? असं तुम्हाला विचारलं जातं. जेव्हा हे सगळं विचारतो, तेव्हा आपण त्याच्या जेंडरविषयी विचार करतो का मुलांनो? हं? म्हणजे आई ही फिमेल आहे, बाबा हे मेल आहेत, बरोबर? कुत्रा हा सुद्धा मेल गटामध्ये त्याचा समावेश होतो, बरोबर की नाही? जर अजून आपली नदी असेल समजा, तर नदी कुठल्या गटात जाते ह्याचा आपण कधी विचार करतो का हो मुलांनो? नाही, बरोबर ना? किंवा तुम्हाला हे माहिती असेल, पण तरी देखील त्याचा फार बारकाईने आपण अभ्यास करत नाही. आणि म्हणूनच आज व्याकरण विभागातला महत्त्वाचा भाग लिंग म्हणजे जेंडर आज मी तुम्हाला शिकवणार आहे. हां, आता हे जे लिंग आपण बघणार आहोत, ते लिंग कशाला म्हणतात, त्याचे प्रकार कुठले, हे सगळं आपण बघणारच आहोत. पण त्याआधी तुम्हाला छान छान चित्र बघायला आवडतात की नाही? आणि म्हणून तुमच्यासाठी मी चित्र बघा समोर तुमच्यापुढे आणलेली आहेत. समोर आपला जो राष्ट्रीय आपला पक्षी जो आहे मोर, तो तुम्हाला दिसतोय. बघा मोराचा पिसारा कसा छान फुलला आहे. तुमचं आवडतं फळ आंबा, तो सुद्धा मी तुमच्यासाठी आणला आहे. नंतर तुम्हाला गाय दूध देते ना, म्हणून तुम्हाला माहिती आहे. तर गाय पण तुम्हाला आवडते, म्हणून तुम्हाला गाईचं चित्र मी दाखवते. त्याचबरोबर नदी. हं, समोर तुम्हाला नदी दिसतेय, हिरवागार सगळा निसर्ग, आकाशातले ढग सगळे दिसत आहेत आणि ती नदी ती मधूनच वाहताना तुम्हाला दिसते. आणि पुढे रंगीबेरंगी असं फुलपाखरू, बघा किती छान फुलपाखरू दिसतंय. आणि तुमचं आवडतं गुलाबाचं फूल. फूल आहे ना ते असं. तर मग माझं म्हणणं होतं की गाय, नंतर तुम्हाला मोर, आंबा, नदी, फुलपाखरू, फूल, ही ही जी सगळी चित्र तुम्हाला मी दाखवली आणि त्याच्यापुढे हे मी सगळे नदी, फुलपाखरू, फूल, गाय, आंबा, मोर, हे सगळं त्याच्यापुढे मी ही जी हे जे शब्द तुम्हाला लिहिले मुलांनो, त्याला तुम्ही काय म्हणाल? काय थोडंसं आठवतंय का? थोडंसं बुद्धीला चालना द्यायची आहे तुमच्या. हां, की मी प्रत्येक तुमच्या फुलाला किंवा नदीला, फुलपाखरू या सगळ्याला मी तुम्हाला शब्द तुम्हाला प्रोव्हाईड केलेत. हां, मग या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतो? भरपूर प्रॅक्टिस झाली आहे मुलांनो, मी त्याची भरपूर तुमच्याकडनं करून घेतली. मग काय सांगाल तुम्ही? काय म्हणतात याला? आठवतंय का काही? मुलांनो, मोर, आंबा, गाय, नदी, फुलपाखरू, फूल हे सर्व शब्द जे मी तुम्हाला आत्ता दाखवले चित्रांच्या रूपाने आणि शब्द लिहिलेले होते, त्यांना आपण काय म्हणतो? नामं म्हणतो. आता नामाची व्याख्या मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण आता तुम्ही नाम ओळखण्यामध्ये तरबेज झालेले आहात. त्यामुळे जेव्हा हा मी प्रश्न तुम्हाला विचारत होते तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये नाम हे आलेलंच होतं, हो की नाही? आणि म्हणूनच हे सगळी ही जी समोर दिसणारी जी सगळी नामं आहेत, बरोबर आहे ना? त्या नामांचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या नावांचा, वेगवेगळ्या नामांचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपल्याला त्यांचा उपयोग होत असतो म्हणा, किंवा ही नामं आपल्या नजरेखालनं प्रत्येक वेळी जातच असतात. मुलांनो, मी तुम्हाला म्हटलं की व्याकरणाचा महत्त्वाचा भाग मला तुम्हाला आज लिंग, जेंडर हा शिकवायचा आहे.
माहिती आहे तुम्हाला थोडंसं, पण अजून विस्ताराने मला तुम्हाला ते शिकवायचं आहे. मग अशी मी तुम्हाला मोर, आंबा, गाय, नदी, फुलपाखरू, फूल अशी चित्र तुम्हाला दाखवली, ते शब्द दिले आणि सांगितलं की त्याला आपण काय म्हणतो, नामं म्हणतो, नामे म्हणतो, बरोबर ना? मग आता मी म्हणीन की मोर आणि आंबा, ही जी तुम्हाला नामं मी दिली, ही कुठल्या प्रकारात मोडतात? ही पुरुष जातीच्या म्हणजे मेल प्रकारामध्ये ती मोडतात, बरोबर? मग ते फळ असू दे, पक्षी असू दे, प्राणी असू दे, किंवा नाती, मी आई, बाबा, काका, मावशी असं म्हणू दे, काहीही म्हणू दे. पण जर मोर, आंबा, बाबा, काका हे जेव्हा मी तुम्हाला अशी नावं जेव्हा तुम्हाला मी सांगते, वाचून दाखवते किंवा शिकवते, त्यावेळी काय होतं, पुरुष जातीचा म्हणजे मेल जातीचा तुम्हाला बोध होतो, बरोबर की नाही? मग आता मोर म्हणजे आपण म्हणताना काय म्हणतो, तो पुरुष जातीचा आहे म्हणून आपण म्हणतो तो मोर, बरोबर आहे? त्याच्यानंतर आपण आंबा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण म्हणतो तो आंबा, म्हणजे पुरुष जातीच्या वस्तूंचा बोध जिथे करून दिला जातो, बरोबर आहे? कळलंय? तुमच्या लक्षात आलंय मला काय म्हणायचंय? तर तो जो बोध होतो तेव्हा आपण त्याला मेल कॅटेगरीत आहेत असं आपण काउंट करतो. त्याचप्रमाणे मी तुम्हाला दिलं होतं की गाय, नदी, आपण गाय आहे, नदी आहे, हे सगळे स्त्री जातीच्या म्हणजे फिमेल कॅटेगरीमध्ये, फिमेल वस्तूंवरनं आपल्याला त्याचा बोध होतो आणि म्हणून मग आपण पटकन ओळखतो की हे पुरुष जातीमध्ये आहे, त्याचबरोबर स्त्री जातीमध्ये आहे, हे आपण पटकन ओळखतो आणि मग आपल्याला लिंग ओळखायला सुद्धा सोपं जातं, बरोबर ना? इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला छानपैकी कळलंय. कारण आत्तापर्यंत आपण बरीच नामं अशी वापरली, आपल्याला माहिती पण आहे की कुठली पुरुष जातीतली आहेत, स्त्री जातीतली आहेत, पण तरी देखील तो बोध जो होतो तो होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण हा लिंग व्याकरणातला महत्त्वाचा भाग सध्या आपण शिकत आहोत, बरोबर? आता जसं मी म्हटलं की पुरुष आणि स्त्री जातीमध्ये कुठल्या कुठल्या वस्तूंचा बोध होतो त्याच्यावरनं आपण ओळखतो. पण काही वेळा काय असतं मुलांनो, मजेशीर गोष्ट अशी असते की ती पुरुषवाचकसुद्धा नसते आणि स्त्रीवाचकसुद्धा नसते. म्हणजे एखादी वस्तू पुरुषवाचक किंवा स्त्रीवाचक नाम नसते. ते नाम जे असतं हे दोन्ही कॅटेगरीमध्ये त्यांचा समावेश होत नाही, दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे दिसत नाहीत. अशा वेळी ती वस्तू ही नपुंसकलिंगी म्हणून ओळखली जाते. नपुंसकलिंगी म्हणजे त्या नामाचं लिंग हे नपुंसकलिंग असतं, म्हणजे की तो नाही, ती नाही, ते, बरोबर आहे? म्हणूनच तर मी तुम्हाला फुलपाखरू दाखवलं, फूल दाखवलं, तेव्हा मी काय म्हटलं की फुलपाखरू कुठल्या ह्याच्यात जातं, नाही तो, नाही ती, बरोबर की नाही? नाही पुरुषमध्ये, नाही स्त्री जातीमध्ये, मग ते कशात जातं, नपुंसकलिंगीमध्ये जातं. तसंच फूलसुद्धा हे जे आहे ते सुद्धा नपुंसकलिंगीमध्ये जातं आणि म्हणूनच आज आपण हे जेव्हा लिंग कसं ओळखायचं जेव्हा आपल्याला कळतं, आपण समजून घेतो, त्यावेळी मग आपण लिंग आपल्याला ओळखायला, त्याची व्याख्या समजायला आपल्याला सोपी जाते. म्हणूनच बघा, मगाशची चित्र मी परत तुमच्या समोर आणलीत. मोर, आपण काय म्हणतो, तो मोर. कधी ती मोर म्हणतो का आपण? नाही, तो मोर. आंबा, तुमचा आवडता आंबा आहे की नाही, मग त्या आंब्याला तुम्ही काय म्हणता? ते आंबा म्हणता का? ती आंबा म्हणता का? नाही, तो आंबा. आणि नंतर आहे ती आहे गाय. मग गाय ही स्त्री वाचक गटामध्ये तिचा समावेश होतो आणि म्हणून आपण गाईला काय म्हणतो? ती गाय, बरोबर? म्हणजे मोर, आंबा हे पुरुषवाचक गटामध्ये गेले, गाय गेली स्त्रीवाचक आणि नंतरची जी मी नदी तुम्हाला दाखवली होती ती सुद्धा स्त्रीवाचक गटामध्येच गेलेली होती. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे, आधी तुम्हाला माहितीच होतं, अजून तुमचा अभ्यास लिंगाचा व्याकरणातल्या महत्त्वाच्या भागाचा पक्का होतोय. त्याचबरोबर फुलपाखरू आणि फूल हे दोन्ही शब्द जेव्हा आपण नामं म्हणून ओळखली त्यावेळी आपण बघितलं की पुरुषवाचकमध्ये पण येत नाही आणि स्त्रीवाचकमध्ये पण येत नाही आणि म्हणून मग त्यांना आपण ते असं संबोधतो. मग ते फुलपाखरू, ते फूल, बरोबर, ते पाहुणे, असं वेगवेगळं, ते फळ असं आपण म्हणतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की तो, ती आणि ते यांचा वापर आपण कसा करायचा, लिंग आपण कसं ओळखायचं. पण मुलांनो, हे ओळखत असताना आपण लिंगांची व्याख्यासुद्धा पुन्हा एकदा छानपैकी जाणून घेऊया आणि डोक्यामध्ये पक्की करूया. आता लिंग कशाला म्हणतात?
आता तुम्हाला अंदाज आलेला आहे की पुरुषवाचक स्त्रीवाचक ह्या दोन्हीही जातींचं असू शकतं किंवा या दोन्हीही जातींचं नसतं, त्याच्यावरून आपण त्याला लिंग म्हणतो. पण त्याची आपण नीट व्याख्या बघूया. एखाद्या नामावरून ती वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही. लिंग कसं ओळखायचं? एखादी वस्तू ही नामावरून आपण ओळखतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पुरुष जातीची आहे का? तर पुरुष जातीची. जर ती नसेल तर मग ती स्त्री जातीची आहे का? ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट काय की पुरुष पण नाही आणि स्त्री पण नाही. मग दोन्हीपैकी कोणत्या जातीचीही ती नाहीच आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? लिंग असं म्हणतात. व्याख्या लक्षात आली आहे सगळ्यांच्या? त्यामुळे आता आपल्याला जेव्हा दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला एखाद्या वस्तू आहेत तेव्हा त्यांना ते पुरुषवाचक आहेत का, ते स्त्रीवाचक आहेत का, किंवा तसं नसेल तर दोन्हीतही नसेल तर मग त्याला काय म्हणतात? त्याला लिंग म्हणतात. पण त्याला काय म्हणतात हे आपण बघितलं. आणि आता आपण लिंगाचे प्रकार बघणार आहोत. लिंगाची व्याख्या आपण बघितली की पुरुषवाचक स्त्रीवाचक किंवा दोन्हीपैकी नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? लिंग असं म्हणतो. म्हणजे त्या नामाच्या वस्तूला, बरोबर की नाही? बरं, मग आता या लिंगाचे 3 प्रकार आहेत. एक आहे पुल्लिंग, दुसरं आहे स्त्रीलिंग आणि तिसरं आहे नपुंसकलिंग. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल मगाशी की मोर आंबा हा पुल्लिंग कॅटेगरीमध्ये जात आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणतो तो, बरोबर. नदी आपण म्हटली ती कुठल्या कॅटेगरीत जाते? स्त्रीवाचक, म्हणून त्याला आपण म्हणतो ती. आणि तिसरं फुलपाखरू फूल हे जे आपण म्हटलं ते जातं नपुंसकलिंगामध्ये, कारण आपण त्याला ते ह्या शब्दाचा आपण त्याच्यावरती प्रयोग करतो किंवा आपण ओळखायला शिकतो. आणि मग लिंग जी आहेत ती पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग यामध्ये आपण त्याला बायफर्केट करतो आणि आपण ओळखायला शिकतो. मुलांनो, ग्रामर भाग जेव्हा आपण करतो तेव्हा हे ग्रामर फक्त आत्ता 5वी पुरतंच मर्यादित नसून पुढे तुम्हाला 10वी आणि मी तर म्हणेन पूर्ण पुढे तुम्हाला आयुष्यभर या ग्रामरचा, या व्याकरणाचा तुम्हाला केलेला जो आहे तो तुम्ही पक्का लक्षातच ठेवायचा आहे. त्याचा तुम्हाला उपयोग सातत्याने होणार आहे. आणि म्हणून आजचं हे लिंग जे आहे ते मुद्दामून आपण घेतलं की लिंग आणि लिंगांचे प्रकार आपले कोणते. परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला लिंग बदला आपण आत्तापर्यंत बऱ्याच वेळा सोडवलेलं आहे, पण आज अजून आपण विस्ताराने त्याचा विचार करतोय. आता पुल्लिंग कशाला म्हणतात, स्त्रीलिंग कशाला म्हणतात आणि नपुंसकलिंग कशाला म्हणतात याच्यासुद्धा आपण व्याख्या बघूया. म्हणजे जर आपण प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या जर नीट बघितली की नाही तर तुम्हाला नीट ओळखता येईल. व्याख्या नीट समजून घेतलीत की तुम्हाला ओळखायला सोपं जाईल आणि मग तुमच्यातनं चुका होणार नाहीत. चला, पहिलं बघूया पुल्लिंग. पुल्लिंगाची व्याख्या काय ते ओळखताना पुल्लिंग कसं ओळखायचं आहे? लिंगाचे 3 प्रकार झाले. आता प्रत्येक वेगवेगळं आहे, मग ते ओळखताना कसं ओळखायचं? पहिलं आहे पुल्लिंग. एखाद्या नामावरून पुरुष जातीच्या वस्तूचा बोध झाला तर त्या नामाचे लिंग पुल्लिंग मानले जाते. एखाद्या नामावरून, त्या वस्तूचं नाव असतं की नाही, नाम, बरोबर. एखाद्या नामावरून पुरुष जातीच्या वस्तूचा, जर आपल्या लक्षात आलं की ती पुरुष जातीची वस्तू असेल असा जर बोध झाला, आपल्याला आकलन झालं, आपल्याला समजलं, तर त्या नामाचे लिंग पुल्लिंग मानले जाते. आले लक्षात तुमच्या? म्हणजे उदाहरण टाळा बघा, चष्मा, झेंडा, अभंग. बघा, तो चष्मा, तो झेंडा, तो अभंग असं आपण म्हणतो. ती अभंग, ती झेंडा, ते चष्मा असं म्हणतो का आपण? नाही. त्यामुळे आता पुल्लिंग कसं ओळखायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. मुलांनो, लिंगाचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्त्रीलिंग, फेमिनाईन, बरोबर ना. आता हे जेंडर जे आहे ते जेव्हा आपण ओळखायला शिकतो तेव्हा सुद्धा पुल्लिंगासारखंच ह्याची सुद्धा आपण व्याख्या बघणार आहोत आणि ते ओळखताना अजून सोपं कसं जाईल त्यासाठी आपल्याला व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. आता स्त्रीलिंग, एखाद्या नामावरून स्त्री जातीच्या वस्तूचा बोध झाला तर, पुन्हा एकदा वाचते मी, एखाद्या नामावरून स्त्री जातीच्या वस्तूचा बोध झाला तर त्या नामाचे लिंग स्त्रीलिंग मानले जाते. पुरुष दिसलं तर पुल्लिंग, स्त्री दिसलं, स्त्री जातीच्या वस्तूचा जर बोध झाला तर स्त्रीलिंग. म्हणजे उदाहरण टाहा बघा, ती नदी, मगाशी मी म्हटलं ना तुम्हाला, ती शाळा,
ती पेन्सिल, अशा वेगवेगळ्या शब्दांचा आपणच आता वापर करायला शिकायचं. म्हणजे तुमचं लिंगसुद्धा तुमच्या डोक्यामध्ये अगदी पक्क होऊन जाईल. व्याकरणाचा हा जो महत्त्वाचा भाग आहे तो तुमच्या डोक्यामध्ये अगदी पक्का होईल. त्यामुळे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग तुम्हाला कळलं आहे अशी मी आशा करते. तिसरं जे आपलं जेंडर आपण बघणार आहोत ते आहे नपुंसकलिंग. आता हे जे आहे मी मगाशी म्हटलं की पुरुष आणि स्त्री जातीचा दोन्हीचाही बोध होत नाही. झालात, गोंधळलात, थोडेसे कन्फ्यूज झालात, पण तरीसुद्धा आता पुरुष आणि स्त्री ह्या दोन्ही वस्तूंचा जेव्हा आपल्याला बोध होत नाही तेव्हा गोंधळून न जाता नीट शांतपणे त्या लिंगाचा विचार करायचा, त्या नामाचा विचार करायचा. म्हणजे मग ते नाम आपण जर नीटपणे जर डोक्यात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की पुरुष आणि स्त्री दोन्ही जातींच्या वस्तूंचा बोध आपल्याला होत नाही आणि म्हणूनच त्याला नपुंसकलिंग असं म्हणतात. त्यामुळे पुरुष आणि स्त्री ह्या दोन्हीही गोष्टी जेव्हा येतील तेव्हा पुल्लिंग स्त्रीलिंग, आणि जेव्हा पुरुष आणि स्त्री जातीचा बोध होत नाही त्यावेळी नपुंसकलिंग हे तुम्ही ओळखायचं आहे. आता उदाहरणतः मगाशी मी फुलपाखरू, फूल अशी उदाहरणं दिली होती. बघा अजून काही उदाहरणं मी तुम्हाला देते. एक आहे आभाळ, ते आभाळ आपण म्हणतो. त्याचबरोबर अंगण, आपण ती अंगण तो अंगण म्हणतो का? नाही, आपण ते अंगण म्हणतो. आणि तिसरं दिलं आहे ते फुलपाखरू. मग फुलपाखरू जे आहे ते सुद्धा जरी उडणाऱ्या ह्याच्यात जरी ते फुलपाखरू आपल्याला दिसलं तरी त्याचा उल्लेख करताना ते पुरुष आणि स्त्री जातीमध्ये येत नाही आणि म्हणून त्याला नपुंसकलिंग आपण मानतो, आपण समजतो. मुलांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आता हे जे आपण 3 प्रकार बघितले ते आता कसे ओळखायचे त्याच्या व्याख्या आपण बघितल्या. आणि आधी आपल्याला लिंग ओळखता येतच होतं, पण आज आपण विस्ताराने त्याचा अभ्यास केला. मुलांनो, एक गोष्ट मला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायची आहे की जेव्हा आपण आत्तापर्यंत फर्स्ट सेमिस्टर आपण जेव्हा जेव्हा आपल्या रिटर्न वर्कमध्ये, आपल्या असाइनमेंटमध्ये जेव्हा केव्हा आपण लिंगावरती आपण प्रश्न सोडवत होतो तेव्हा तिथे काय होतं आठवतं आहे तुम्हाला? परीक्षेला मी तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला तुमच्या युनिट टेस्टला मी तुम्हाला काय घातलं होतं? थोडीशी डोक्याला चालना द्यायची की तुम्हाला, कारण ते मुद्दामून मला इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे की लिंग 2 प्रकारे सुद्धा आपल्याला हे करता येतं. प्रकार आपण बघितले, पण लिंग जे आहे ते परीक्षेमध्ये आपलं येत होतं लिंग बदला. बरोबर ना? त्यामुळे आता जेव्हा आज आपण लिंग विस्ताराने शिकलो तेव्हा लिंग बदला पण असू शकतं आणि लिंग ओळखा. मग लिंग जेव्हा ओळखा आपण म्हणतोय तेव्हा ते पुल्लिंग असू शकेल, स्त्रीलिंग असू शकेल आणि नपुंसकलिंग असू शकेल. बरोबर? आणि जेव्हा आपण लिंग बदला म्हणतोय त्यावेळी ते लिंग, तिथे ते नाव दिलं जाईल, त्याचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. बरोबर? म्हणजे मेल दिलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फिमेलमध्ये ते कन्वर्ट करायचं आहे. लक्षात आलं आहे तुमच्या? त्यामुळे लिंग ओळखा आणि लिंग बदला या दोन्हीतला फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. लिंग या व्याकरणाशी निगडीतच हे सगळं आहे, पण पहिल्या सेमिस्टरपर्यंत आपण लिंग बदला आपण करत होतो. बरोबर ना? त्याप्रमाणे आज मी मुद्दामून तुम्हाला लिंग ओळखातली सुद्धा काही उदाहरणं देणार आहे आणि लिंग बदलातली काही उदाहरणं देणार आणि मी तुम्हाला ते नीट एक्सप्लेन करणार आहे. तेव्हा तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे. सांगायची गरज नाहीच आहे. तुमच्यासमोर वही, पेन, तुमचं ग्रामरचं पुस्तक अगदी गेल्या वर्षीचं असेल तरी चालेल, पण ते तुमच्या समोर आहे. बरोबर ना? आणि हे प्रत्येक प्रश्न, प्रत्येक माझा शब्द तुम्ही वहीमध्ये लिहिताय, त्याला अंडरलाईन प्रॉपरली करताय, अक्षर चांगलं काढताय, सुवाच्य अक्षरामध्ये व्याकरणाचा भाग तुम्ही सगळा लिहत आहात. आता लिंग ओळखा. त्याच्यामध्ये बघा, आता आपल्याला लिंग ओळखायचं आहे, म्हणजे त्याचे प्रकार पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं आहे बघा हत्ती. मग आता हत्ती कशामध्ये जाईल? पुरुषमध्ये जाईल, स्त्रीवाचकमध्ये जाईल का या दोन्हीतही जाणार नाही? तुम्ही मनाशी विचार करा बघू. अगदी बरोबर, हत्ती हे पुल्लिंग लिंग म्हणून आपल्याला लिहायला हवं, म्हणजे तो हत्ती असं आपण म्हणतो. दुसरं जे आहे तो शेतकरी. शेतकरी मेल कॅटेगरीमध्ये जाईल. बरोबर ना? आणि म्हणून शेतकरीसुद्धा पुल्लिंग म्हणून आपण ओळखायला हवं. त्याच्यानंतर तिसरा जो शब्द आहे तो आहे घोडी. ती घोडी मग कुठे जाईल? उत्तर मी समोर लिहिलंय म्हणून लगेच स्त्रीलिंग म्हणायचं नाही, तर समजून घेऊन तुम्ही ते म्हणायचं आहे, समजायचं आहे. घोडी, ती स्त्रीवाचक वस्तूमध्ये तिचा बोध होतो, समावेश होतो आणि म्हणून तिला स्त्रीलिंग असं म्हणतात. त्याचबरोबर मैत्रीण. मग मैत्रीण ही तुमची कशी आहे? तर मैत्रीण
फिमेल कॅटेगरीमध्ये येते आणि म्हणून तिला आपण काय म्हणतोय, तिचे लिंग ओळखताना काय ओळखतोय, ते स्त्रीलिंग आहे. त्याच्यानंतर 5वा शब्द आहे घरटे. घरटे, तो घरटे, ती घरटे. पुरुष आणि स्त्रीचा बोध होतो का आपल्याला त्याच्यामध्ये, स्त्रीवाचक ह्याचा बोध होतो का आपल्याला, नाही. मग ते काय झालं, नपुंसकलिंग ते झालं. त्याचबरोबर हंतृण, जे हंतृण आहे ते सुद्धा आपलं कसं आहे, ते सुद्धा ते हंतृण असं आपण म्हणतो आणि म्हणून ते सुद्धा नपुंसकलिंगामध्येच त्याचा समावेश होतो. मुलांनो, म्हणजे लिंग ओळखा, लिंग बदला, हे तुम्हाला वेगवेगळं ओळखता यावं, लिंगाचे प्रकार सांगता यावे, यासाठी मी वेगवेगळे प्रश्न तुम्हाला देत आहे, म्हणजे तुम्हाला ते समजायला अजून सोपं जाईल. मग असेच मी म्हटलंच की लिंग ओळखा म्हणजे लिंगाचे प्रकार तुम्ही सांगितलेत. आता आपण लिंग बदलतोय, बरोबर. म्हणजे मेल आहे तर फिमेल, फिमेल आहे तर मेल. पुरुषवाचक असेल तर स्त्रीवाचक करायचं, स्त्रीवाचक असेल तर काय करायचं, आपल्याला पुरुषवाचक करायचं. लक्षात आलं आहे? ठीक आहे. आता आपण लिंग बदला बघणार आहोत. आता पहिलं जे आहे ते राजा. आता मी मुद्दामून थोडासा वेळ घेणार आहे, कारण राजा हा पुरुषवाचक ह्याच्यामध्ये जातो. मग आपल्याला त्याचं फिमेल म्हणजे स्त्रीवाचक ह्याच्यामध्ये आपल्याला त्याला बदलायचं आहे. मग राजाचं काय येणार, पटकन उत्तर द्याल, राणी. तुम्हाला माहिती आहे राजा राणी, मला तसं उत्तर नको आहे. लिंग कसं आहे ते समजून घेऊन, त्याचा प्रकार समजून घेऊन तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हणून राजा राणी. 2 बैल गाय, बरोबर की नाही, आले लक्षात आता तुमच्या पुरुषवाचक आणि स्त्रीवाचक. 3रं वडील आई, वडील आई. 4थं आहे शिक्षक शिक्षिका. सर आणि मिस तुम्ही म्हणता की नाही, तर सर हे शिक्षकांमध्ये गेलं आणि शिक्षिका जे आहे ते तुम्ही मिस ज्यांना म्हणता त्यांना शिक्षिका म्हणतात. 5वं आहे नवरा बायको आणि त्याच्यानंतर 6वं आहे मामा मामी. म्हणजे लिंग बदलायचं आहे आणि लिंग ओळखायचं आहे, या दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात आला. आपण आत्तापर्यंत फर्स्ट सेमिस्टरला लिंग बदला आपण 5वीची मुलं करत होतो, म्हणून मी मुद्दामून लिंग ओळखायला सुद्धा तुम्हाला आत्ता प्रश्न टाकला की या बदला आणि ओळखा याच्यामध्ये तुम्ही गोंधळायचं नाही आहे. मुलांनो, आणखी एक तुम्हाला मी सांगणार आहे की जेव्हा केव्हा आपण ही जेव्हा लिंग ओळखतो किंवा लिंग बदलतो त्यावेळी 2 मिनटं आपल्याला शांततेने विचार करायचा आहे, व्याख्येचा विचार करायचा आहे, वेगवेगळ्या त्या लिंगांच्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास लक्षात घ्यायचा आहे आणि मग त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे कसं होईल की लिंग ओळखा म्हटलं तर तुम्हाला प्रकार लिहायचे आहेत, लिंग बदला म्हटलं तर ते मेल आहे का फिमेल आहे, पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक आहे, हे सगळं नीट लक्षात घ्यायचं आणि मग त्याचं उत्तर द्यायचं. मला असं वाटतं की आज आपण लिंग विस्ताराने बघितलं, त्याचे प्रकार बघितले, त्याच्या व्याख्या बघितल्या आणि मला असं वाटतं पहिल्यापेक्षा जास्त तुम्हाला आता लिंग नीट समजलेलं असेल अशी मी आशा करते. त्यामुळे आपण इथेच थांबूया. थँक्यू.